लास्ट टाइम काय बघितलेलं आठवतं का? हायेस्ट रेव्हेन्यू, लोएस्ट रेव्हेन्यू हे सगळं काढलेलं. पॅरामीटर्स यूज करून ते कसं पॅरामीटर्स द्यायचं आणि शेअर एकच ग्राफ मध्ये डिफरंट पॅरामीटर्स यूज करून कसं हे करायचं. अच्छा प्रेझेंट होत आहे ना, ऑनलाईन स्क्रीन दिसतंय. ठीक आहे, प्रॉफिट काढलेलं आपण, टोटल कॉस्ट काढलेलं लास्ट टाइम, पॅरामीटर्स बघितलेलं, फील्ड पॅरामीटर आणि एक नॉर्मल पॅरामीटर होतं न्यूमेरिक वालं. ठीक आहे, टाइम रिलेटेड फंक्शन्स आणि ते मी शेअर केलं का व्हॉट्सअप मध्ये, टाइम रिलेटेड आणि टेक्स्ट रिलेटेड फंक्शन्स. हा तेच तेच आहे ना, त्यातच एकच ह्याच्यात सगळे आहे. तुम्हाला एक एक रिटर्न करून चेक करावं लागेल ते कसं वर्क होतं. ठीक आहे, आज आता सगळ्यात पहिले आपण रिटर्न काढणार, रिटर्न पर्सेंट काढणार. कशाचं पण पर्सेंट काढताना आपण काय करतो, इंटू 100 आणि खाली त्याचं टोटल असतं. तर मला आता रिटर्न पर्सेंट काढायचंय. ठीक आहे, काय काढायचंय, रिटर्न पर्सेंट. आता म्हणजे मी 100 क्वांटिटी विकले तेव्हा माझं, सॉरी 1000 क्वांटिटी विकले तेव्हा माझे 20 परत आले माझ्याकडं, तर किती पर्सेंट झालं त्याचं, रिटर्न आले माझ्याकडं. काहीतरी फॉल्ट निघालं किंवा काहीतरी निघालं तर मला पर्सेंट काढायचं. याचं कसं काढायचं पर्सेंट, काय 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 म्हटलं, क्वांटिटी करेक्ट, टोटल क्वांटिटी आहे ते अपॉन येणार आणि इंटू 100 करतो तर पर्सेंट येतं. सेम आपण डॅक्स युजिंग करणार रिटर्न साठी. तर यासाठी मला काय लागेल, टोटल ऑर्डर क्वांटिटी लागेल आणि 100 आणि माझ्याकडे रिटर्न क्वांटिटी तर आहे. टोटल रिटर्न क्वांटिटी आपण केलंय का मेजर क्रिएट, नाही केलं मला पण नाही वाटत, पण करू शकतो आपण. ठीक आहे, रिटर्नच्या टेबल मध्ये आपण रिटर्न टेबल घेतलंय का, आहे ना रिटर्न फॅक्ट्स, त्यात आहे का क्वांटिटी आहे, ह्याचं एक सम काढून घेऊया पहिले आपण. ठीक आहे, हे तर येतं ना डॅक्स यूज करून सम काढायला, न्यू मेजर करून ते काढून घेऊया. टोटल रिटर्न क्वांटिटी काय इक्वल्स टू सम ऑफ रिटर्न मध्ये रिटर्न क्वांटिटी. आलं, झालं, पहिलं मेजर झालं. आता काय पाहिजे मला, टोटल क्वांटिटी हवे, सेल क्वांटिटी ते पण आहे आपल्याकडं. सम क्वांटिटी इज नथिंग बट माय टोटल सेल क्वांटिटी. सेल्स फॅक्ट मधनं ऑर्डर क्वांटिटी घेतले ना मी, आलं माझ्याकडं. आता काय करायचंय, सम ऑफ रिटर्न अपॉन सम ऑफ फॅक्ट इंटू 100, बरोबर का. हे सम क्वांटिटी आहे ना, रिटर्नचं झालं, कुठे आहे तो, लक्ष नाहीये. मी जेव्हा करते तेव्हा इथं करा, रेकॉर्ड होत आहे ना, नंतर बघ तू. ठीक आहे, माझ्याकडे रिटर्न क्वांटिटीचं सम आलं, टोटलचं सम ऑलरेडी आहे. ठीक आहे, तर आता मी रिटर्न अपॉन ऑर्डर केलं, सम इंटू 100 केलं तर मला रिटर्न पर्सेंट भेटेल. पण पॉवर BI मध्ये आपल्याला इंटू 100 करायची गरज नाहीये, त्या आपल्याला ऑटोमॅटिक पर्सेंट देईल. आपण बघूया कसं. न्यू मेजर परत पर्सेंट साठी है ना, रिटर्न पर्सेंट हवे इक्वल्स टू काय येणार आहे माझं, मला काय करायचंय, रिटर्न क्वांटिटी आपण टोटल, पण आपण काय करणार आहे आता, काय वापरणार, काय नाही, पर्सेंट तर ठीक आहे ते पॉवर BI चं आहे, पण आपल्याला आता हे करायचंय ना, कॅल्क्युलेट करायचंय ना, तर कुठलं फंक्शन वापरणार, आपल्याला काय करायचंय, A अपॉन B करायचंय ना. A अपॉन B म्हणजे काय, डिवाइड. तर आपण काय वापरणार, डिवाइड. ठीक आहे, आपलं काय वरती काय येणार, मेजर कुठलं होतं ते, टोटल
रिटर्न ना, टोटल रिटर्न क्वांटिटी. इथं डिवाइड काय, न्यूमरेटर, सॉरी डिवाइडचं फंक्शन काय, न्यूमरेटर कॉमा डिनॉमिनेटर. न्यूमरेटर रिटर्नच आहे आपलं, कॉमा डिनॉमिनेटर काय ना सम क्वांटिटी आहे माझ्या इथं नाव, तर ते घेते. आणि ऑल्टरनेट जर 0/1 असेल तर काय होतं, एरर देतं ना ते. कधी देतं एरर, डिवाइड बाय 0 ला एरर देतं का आपल्याला, कॅल्सी मध्ये एरर देतं ना ते, काहीतरी डिवाइड केलं की अपॉन 0 ला डिवाइड केलं. मला कशाला मेसेज करतोय, 5 डिवाइड बाय 0 काय देणार ते, कॅनॉट डिवाइड बाय 0 हे एरर देतं ना. असं काय असलं की त्यांनी हँडल करायला पाहिजे ना, तर एल्स 0 अल्टरनेट रिझल्ट. कळलं का. आता इथं मी कुठेहीच इंटू 100 नाही केलंय, करेक्ट. आता मी काय करते, न्यू पेज मध्ये दाखवते तुम्हाला. इथं टेबल घेते, प्रोडक्ट घेते पहिले, सेल्स फॅक्ट नाही, सेल्स फॅक्ट नाही, कुठलं आहे आपलं, प्रोडक्ट 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 नेम घेते. आपल्याला इथं दिसायला बघा प्रोडक्ट नेम, आणि मग किती क्वांटिटी विकली गेली आणि किती रिटर्न आली. ठीक आहे. टोटल कुठे, सम क्वांटिटी आहे आणि अजून काय, टोटल रिटर्न आहे ना, टोटल रिटर्न आणि रिटर्न पर्सेंट पण घेऊन ठेवते. ठीक आहे, मोठं करूया. मला व्हॅल्यू दिसतंय का, नाही तर मी मोठं करते. व्हॅल्यूज ठीक आहे, दिसतंय आता. ऑल पर्पज बाईक स्टँड हे होतं. टोटल सोल्ड किती झाले, 234. 186 किती आले, रिटर्न आले 186. आपण कॅल्क्युलेटर मध्ये बघूया पहिले कसं करायचं. 1 किती आहे, 186 डिवाइड बाय 2 3 4 equals to this into 100. that will give you 79%. पण आपलं आता पर्सेंट मध्ये आहे का, नाही. आपण काय करणार, इथं रिटर्न मध्ये जाणार आणि इथं बघा, इथं पर्सेंट आहे, दिसतंय, आलं का, काय झालंय, काहीतरी विचित्र झालं का, नाही नाही आलं ना, आलं का, 79% दिसतंय का. इथनं करू शकता की इथं फॉर्मॅट मध्ये पण आहे. इथं मी सिलेक्ट केलं की इथं बघा, पहिले जनरल होतं, त्यांनी पर्सेंट ऑटोमॅटिक घेतलं कारण की मी इथं स्पेसिफाय केलं. इथनं करू शकता किंवा इथनं करू शकता, किंवा तुम्ही इंटू 100 करू शकता, वॉट एव्हर. ठीक आहे, आलं हे करेक्ट. हे ना 186 मला वाटतं सगळ्यांना रिपीट होत आहे सर, काहीतरी गडबड आहे. रिटर्नला हे नाही केलं वाटतं लिंक. ठीक आहे, आता गरज नाहीये, पण ते लिंक नाही केलंय म्हणून असं येतंय, ते तुम्ही बघा. ओके, रिटर्न पर्सेंट झालं फुल. ठीक आहे, पुढे जाऊया. डिवाइड, ठीक आहे, हे झालं. आता आपण इफ देन स्टेटमेंट वापरलेलं आठवतंय कंडिशनल मध्ये, ते आता आपण मॅन्युअली करूया, डॅक्स यूज करू. ओके, ऑनलाइन अपन ने इफ देन एल्स यूज किया था इनकम स्टेटस जानने के लिए. डू यू रिमेम्बर. रिएक्शन दो भाई, इतने लोग हो, आना का रिएक्शन. इफ देन एल्स यूज केलं आपण, आठवतं का इन्कम स्टेटस मध्ये कस्टमरचं इन्कम किती आणि त्याच्याप्रमाणे त्याचं स्टेटस करायला. कुठं गेलं, ट्रान्सफॉर्म डेटा मध्ये कुठेतरी वापरलं आपण. कस्टमर मध्ये इन्कम स्टेटस मला इथं दिसते, दिसते का हे कलर, आठवते का कलर सगळं दिलतं आपण. हे आपण फंक्शन हे यूज करून केलं विंडो है ना, आपण डॅक्स नी करूया, म्हणजे मॅन्युअली क्रिएट करायचं. ठीक आहे,
मला मेजर्स मध्ये जायचं आहे. दोन वेळ, एक तर इफ देन यूज करून एक स्विच आहे, स्विच केस म्हणून असतं आपल्याकडं, ते वापरून आपण पहिले इफ देन वापरूया. ठीक आहे. न्यू मेजर काय झालं, इनकम स्टेटस टॅक्स. ठीक आहे. आपलं कंडिशन्स काय होतं आठवतं का, कोणतरी त्याचं चिकन मीच करतो. ट्रान्सफॉर्म कस्टमर इनकम स्टेटस. स्क्रीन एवढं मला लागणार. ठीक आहे. माझं पहिले कंडिशन काय होतं, इफ annual income is greater than or equal to 1,50,000 then green. आपण ग्रीन नाही करणार, आपण काहीतरी लिहूया. ठीक आहे, किंवा ग्रीनच घेऊया. इन्कम स्टेटस हे का नाही वर्क होत, काय ओपन ठेवला का मी. ओके ठीक आहे, हे ओपन होतं म्हणून होत नव्हतं तिथं क्लिक. ठीक आहे. पहिलं काय होतं स्टेटमेंट, इफ काय कस्टमरच्या ह्याच्यात आहे ना ते इन्कम स्टेटस, तर कस्टमर काय नाही, इफ अॅन्युअल इन्कम, मी काय शोधत होते, इफ नाही येतो लॉजिकल टेस्ट, तर इथे का नाही येते, कस्टमर नाही, कस्टमरच आहे ना, कस्टमर डिम आहे. वाय कस्टमर डिम येत आहे का, एक मिनिट मला परत करू द्या. न्यू मेजर इनकम स्टेटस, इनकम स्टेटस टॅक्स इफ. ठीक आहे. कस्टमर नाही येत, वाय 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 मी सेल्स मध्ये करते म्हणून नाही, त्यांनी काही फरक नाही पडायला पाहिजे. एक मिनिट, मला माझं तिकडनंच कॉपी करू दे. कसं करा तुमची तर येते का, ट्राय करा टॅक्स बनवायला. काय लिहायचं, नाही नाही नाही, ते व्हेरिएबल आहे, कुठलंही नाव लिहू शकतो, सेम नको आहे. पण का नाही होते इफ स्टेटमेंट, ॲन्युअली पण शोधलं, का एक मिनिट मी बघ, पॅरामीटर एम टेबल इन्कम असं होईल तर नाही पाहिजे. ते आत केलं का मग रिटर्न बॅक पण येत नाही, टेबल्स येत नाही.
ट्रान्सफॉर्म मध्ये बघूया. ट्रान्सफॉर्म मध्ये लिहितं का मी आज? ट्रान्सफॉर्म मध्ये मे बी येईल मला असं वाटतं. एडिशनल कॉलम, रिस्टोर कॉलम, एडिशनल कॉलम कुठले बाई? हा, ट्रान्सफॉर्म की मी त्याच्या आतच लिहितो. काय आठवतच नाही. इथं कस्टमर डिमच्या आत असेल का? ॲन्युअल इन्कम आहे, इन्कम स्टेटस इथं लिहिलं, पण ते मेजरच आहे ना. इथं आलंय, मला कॉपी पेस्ट करू द्या. इथं एंटर नाही केलं म्हणून. ओ माय गॉड, मी सेल्सच्या बाहेर आहे. ठीक आहे, आता म्हणजे माझ्या टेबलच्या बाहेर आहे. मी काम करते, सेल्सच्या आत जाऊन न्यू मेजर करते. कस्टमरच्या याच्यात होतो ना ॲन्युअल इन्कम. ठीक आहे, इथं मी न्यू मेजर नाही येणार ना, न्यू कॉलम येणार, कारण की आपलं काय न्यू कॉलम येणार. ठीक आहे, म्हणून येत नव्हतं आय गेस. कस्टमर मध्ये मी ऍड करणार न्यू कॉलम. आता मी ट्राय करू का एकदा. इथं झालं हे सेव्ह. अजून एकदा करू. न्यू कॉलम का मेजर नाही होणार आणि कॉलम करणार आपण ह्याला? एनी आयडिया? काय पाहिजे? पर्सेंटेज पाहिजे. नाही, मेजर ते दिसत नाही ना ऍड झाल्यावर. इथं आलं बघ, कॉलम मध्ये आलं. मेजर दिसत नाही, ते क्रिएट होतं पण करेक्ट दिसत नाही. हां, युअर क्लोज. पण हे कशाला आपण कॉलम करायचं आणि मेजर करायचं? बघायचं काय? एकतर हे न्यूमेरिक नाही आहे. ठीक आहे, व्हॅल्यू कस्टमर इन्कम आपण काय केलंय, रेड ग्रीन हे ते स्टेटस आहे, त्यात न्यूमेरिक नाही आहे. न्यूमेरिक मेजर कधी होणार? जेव्हा काही सम होणार. करेक्ट? किंवा तुम्हाला सगळ्यात जास्त रेडवाले कुठले इन्कम स्टेटस ते बघायचे, काउंट घ्यायचे त्याचं, तेव्हा मेजर बनवू शकता. ह्याचा मेजर कसं बनणार? ईच लाईनला डिफरंट आहे. आपण सम करू शकतो का टेक्स्टला? मग कसं होणार ना मेजर? कळलं का? आपल्याला ईच कॉलम वाईज हे चेक करायचं आहे. इफ फंक्शन, इफ इन्कम पहिल्या लाईनचं इन्कम एवढं आहे तर ग्रीन, इफ हे तर हे. कळलं का? ठीक आहे, आता मी काय करते, आपलं काय पहिलं कंडिशन, इफ annual income is greater than or equal to 1,50,000 then green. If annual customer dot annual income is greater than or equal to किती? 1 lakh 1 2 1 2 3 50 then काय यायचं? लॉजिकल टेस्ट. तिथं काय लिहिलंय? लॉजिकल टेस्ट रिझल्ट ट्रू, रिझल्ट फॉल्स. ट्रू झालं की काय द्यायचंय मला? ग्रीन. बरोबर? आणि फॉल्स झालं की काय द्यायचंय मला? ओके, चला रेड ते पण दे. ठीक आहे, टेबल मध्ये टाकते. ठीक आहे, हे सगळं टेस्ट करते मी. टेबल क्रिएट करते, कस्टमर नंबर आणि हे घेते. काय घेते? कस्टमर फुल नेम आहे, नंबर आहे का? हा, तेच आहे का आपल्याकडं? असेल पण जाऊ. इन्कम स्टेटस 1 घेते, जे मी ओल्ड ह्याच्यात नको ते जाऊ दे, कन्फ्युज. 2 घेते. ठीक आहे, आणि काय पाहिजे बस मला वाटतं याचं डेट हे व्हॅल्यू. आपलं आता काय कंडिशन्स काय?
हा, अरे इन्कम स्टेटस घेते ना, कुठे नाही, ॲन्युअल इन्कम घेते ना, ॲन्युअल इन्कम हो की सिलेक्ट, अरे ठीक आहे, पहिल्या याचं किती आहे ॲन्युअल इन्कम? 10,000, शक्यच नाही, असू दे पण 10,000. काय देते ते? रेड, कारण की आपल्या कंडिशन मध्ये काय आहे, ग्रेटर दॅन इक्वल टू 1,50,000 तर ग्रीन, नाहीतर रेड. ठीक आहे, अकॉर्डिंग टू दिस इट इज करेक्ट. करेक्ट, कारण की आपण काय म्हटलंय, 1,50,000 ग्रीन, 1,00,000 ऑरेंज, 50,000 ब्लू, नाहीतर रेड. 50,000 खालच्याला, हे 50,000 खाली आहे तर रेड. आता सेकंड लाईन काय, 80,000. अकॉर्डिंग टू दीज कंडिशन्स काय यायला पाहिजे होतं? ब्लू यायला पाहिजे होतं ना, कारण की ग्रेटर दॅन 50 आहे. पण आपल्या केस मध्ये काय आलंय? रेड, कारण की आपण एल्स मध्ये काय टाकले, बाकी सगळे केसेसला रेड, एकच कंडिशन टाकली ना. हा, तर चुकलं ना ते. आपल्याला काय करायचंय, हा कसं करणार, इथं खाली लिहू का दुसरी कंडिशन? नाही, आता ट्रू केले की हे फॉल्स केलं, फॉल्स झालं की दुसरं कंडिशन चेक करायचं ना. तर ते रेड जिथं लिहिले ना, तिथं मी दुसरं कंडिशन, दुसरा इफ आणि एल्स लिहिणार. कळतंय का? नक्की. हे पहिलं इफ झालं माझं. आता मी काय करणार, इथं हे रेडच्या जागी हे एंटर करते. अरे यार, एंटर नाही, सॉरी, खाली घेते इफ, परत कस्टमर, अरे यार, कस्टमर डेट ॲन्युअल इन्कम ग्रेटर दॅन इक्वल टू काय माझं नेक्स्ट 1,00,000 आहे बहुतेक, है ना. 1 2 3 4 5. मग काय करायचंय, काय असणार आहे, ऑरेंज. ठीक आहे, ऑरेंज. इथंच सॅटिस्फाय होतंय का आपलं? अजून एक आहे, तर कॉमा, परत ऑल्ट एंटर, इफ कस्टमर annual income greater than equal to 50,000 then blue. इथं संपते का? कारण की जर 50,000च्या खाली असेल तर रेड. इथं आपलं फायनल संपलं. करेक्ट, करेक्ट. आता आपण एंटर करणार. झालं, आता बघूया. 50,000 पेक्षा जास्त आहे तर काय आलं, ब्लू. 50,000 आहे तर ब्लू, 10 40 रेड, कारण की हे 50,000च्या खाली आहे. आता बरोबर आलं डेटा. कळलं इफ कसं यूज करतात. आता हे जरा हेक्टिक झालं ना, 3 वेळा इफ, 4 कंडिशन असेल तर 4 वेळा इफ, 5 असेल तर 5. हे अवॉइड करण्यासाठी, आणि हे कन्फ्युजन पण खूप क्रिएट करतं. ब्रॅकेट ब्रॅकेट इफ, हे सगळं कन्फ्युजन पण क्रिएट करतं. आता हे सेम आपण अचीव विथ स्विच फंक्शन पण करू शकतो, विथ लेस कन्फ्युजन. सेमच काम करणार, ते आउटपुट सेमच देणार आहे तुम्हाला. तुम्ही जर ह्या कंडिशननी ओके आहात तर हे करा, नाहीतर इफ स्विच कंडिशन आहे ते करा. ठीक आहे, आपण आता स्विच पण बघूया. परत न्यू कॉलम. ठीक आहे, IS2 लिहितो का मी. इन्कम स्टेटस 3 इक्वल्स टू, आता काय वापरणार, स्विच केस. ऑलरेडी फंक्शन आहे, एक्सप्रेशन. ठीक आहे, व्हॅल्यू, एक्सप्रेशन, व्हॅल्यू, रिझल्ट. ठीक आहे, कस्टमर आपले 3 आहे. कस्टमर ॲन्युअल इन्कम ग्रेटर दॅन इक्वल टू 1,50,000 1 2 3. देन काय पाहिजे आपल्याला, ग्रीन, कॉमा कॉमा
सेम हे जे आहे ना कस्टमर डिम ते रिपीट होणार फक्त, म्हणजे कंडिशन सब्जेक्ट ग्रेटर देन इक्वल टू 1 1 2 3 4 5 काय ऑरेंज हो ना. इथे येणार ब्लू एल्स सॉरी याच्या आत नाही बाहेर एल्स रेड. झालं सिंपल. आता हे पण ऍड करून बघूया बरोबर मॅच होतोय का. येस कुठे याचं टेबल सिलेक्ट करा. मॅच होतोय आलं की सेम आहे फक्त स्विच कंडिशन आहे आणि इफ कंडिशन आहे. तुम्हाला इफ कंडिशन तुम्हाला जर कम्फर्टेबल आहे ते यूज करा, स्विच यूज करायचं तर स्विच यूज करा. ठीक आहे. आता आहे ना तुम्हाला ओके आपल्याला 2 पेजेस बनवायचे, रिपोर्ट्स बनवायचे. ठीक आहे. मी तुम्हाला फक्त लिस्ट डाऊन करते काय काय हवे तुम्ही बनवायचं. मी तुम्हाला दाखवून पण देते की कसं बनायचं, मी तुम्हाला फोटो पण देते. पण मला जे जे हवंय मला 2 पेज हवंय. एक पेजचं नाव असणार आहे समरी पेज, एक पेजचं असणार आहे कस्टमर. म्हणजे एका ह्याच्यात समरी येईल आपल्या सेलचं रिटर्नचं सगळ्याचं, डॅशबोर्ड नाही रिपोर्ट पेज येते. आणि एका ह्याच्यात मला स्पेसिफिकली कस्टमर डिटेल हवं. ठीक आहे. हे तुम्ही क्रिएट करा, त्याच्यावर मग आपलं पुढचं सेशन असणार आहे. मी तुम्हाला सगळं देणार आहे. ह्याचं पुढचं 2च सेशन राहिले, 2 किंवा 1च मोस्टली. इम्पॉर्टंट आहे पॉवर BI सर्व्हिसेस, कारण की हे सगळं आलं पण तुम्हाला शेअर करता नाही आलं तर नो यूज. ठीक आहे. तर मी तुम्हाला ऑनलाईन समजलं का. 2 पेजेस क्रिएट करायचे ऑनलाइन. ओके स्वामी आपने वो देखा क्या, नॉर्मल स्पीड में देखा, समझ रहा है डैक्स. यस मैम. स्वामी यस मैम. आवाज नहीं है, समझ रहा है पक्का. यस. इश्यूज नहीं. हाँ क्या हुआ. यस नो इश्यूज एट ऑल. मेरे को कोई इश्यूज नहीं आया आपके इधर से. ठीक है प्रॅक्टिस किया तो हो जाएगा मैम. मी ते समरी आणि ते देते, त्याच्या अगोदर तुम्हाला 2 अजून छोटे छोटे फंक्शनैलिटीज दाखवते. क्या हो गया प्रैक्टिस किया तो ओके. कौन करेगा वो तो मैं नहीं करवा सकती, वो आपको ही करना पड़ेगा. ठीक है चलो तुम्हाला दाखवून देतं कसं बनवायचंय. हे बघा इथे दिसते हे 2 पेज समरी पेज आहे. हे एवढं सगळं पाहिजे मला समरी पेज मध्ये. ठीक आहे. हे सगळं पाहिजे मला असं पाहिजे. मी तुम्हाला याचं नाव देते ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी नेम, तुम्हाला यायला पाहिजे. हे फिल्टर स्लाइसर्स आहे, हे काही नाही, हे फक्त मॅट्रिक्स टेबल आहे आणि हे सगळं मॅप्स आहे. हे कुठले मॅप्स आहे काय आहे तुम्ही करा. ठीक आहे. असं सेम पेज तुम्हाला क्रिएट करायचं आहे. मी तुम्हाला सांगते कुठले कुठले हे ऑर्डर बाय कॅटेगरी नेम हे मी तुम्हाला देते. ठीक आहे. कस्टमर डिटेल मध्ये हे असे चार्ट हवे. इथं किती आहे 4 5च आहे चार्ट. ठीक आहे. हे 2 पेज क्रिएट करायचे आणि मग त्याच्या बेसिसवर पुढचं सेशन असेल. ठीक आहे. तर हे करून यायचं, जास्त डिफिकल्ट नाही आहे, छोटे छोटे चार्टच आहे. यातच जरा जास्त आहे पण बाकी सगळे ठीक आहे. हे सगळे आपण केले, सगळे आपण क्लासमध्ये केले कुठे ना कुठे. करंट ऑर्डर क्वांटिटी वर्सेस प्रिव्हियस ऑर्डर क्वांटिटी हे काय यूज केले. KPI म्हणून एक आहे ते यूज केले. ठीक आहे. ज्यात आपल्याला करंट आणि प्रिव्हियस ऑब्विसली ना पुढच्या लास्ट इयर मी जूनला एवढे सेल केले तर या वर्षी जूनला माझं टार्गेट त्याच्यापेक्षा जास्तच असणार. तर गोल मध्ये ते दाखवणार आणि टार्गेट शुड बी मोर. ठीक आहे. हे तिन्ही जिथं जिथं गोल आहे ते KPI वाले. ठीक आहे. आणि हे काय नाही, हे आपण लास्ट सेशनला केलं ज्यात हायेस्ट व्हॅल्यू आहे आणि लोएस्ट व्हॅल्यू आहे ते दाखवा, तेच आहे, अजून काही नाही.
टॉप बॉटम आपण फिल्टर केलं आठवतं, फिल्टर बाय टॉप पेन बॉटम यूज केलं याला, तेवढंच आहे. आणि हे मॅप पण आपण बबल साईज आठवतंय तुझ्या वाढदिवसामध्ये शिकवतात, बबल साईज यूज करून हे आपण दाखवलो की कुठल्या कंट्रीला जास्त सेल झाले. ठीक आहे, प्रॉफिट बाय कंट्री इथं लिहिलंय बघा. हे आणि हे करायचं क्रिएट. मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट देऊ का, तुम्हाला कळेल का? मी लिहित नाही बसणार. तुम्हाला काय आणि कसं पाहिजे सिमिलर डिट्टो करायचंय. इथं स्लाइसेस दिसतंय, इथं मॅप आहे, ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी नेम है ना. हे मी फिल्टर काढते जाऊ. आलं. मी इथं काय केलंय, ऑर्डर क्वांटिटी बाय कॅटेगरी नेम, म्हणजे इथं काय यूज केलंय, दोन फील्ड, ऑर्डर क्वांटिटी यूज केले आणि कॅटेगरी नेम यूज केले. तर ते तुम्हाला कळायला हवं आता पण. ठीक आहे, हे पूर्ण टाकतेय मी. दिस इज युअर समरी पेज. ठीक आहे, ते खालचं पण मी घेतेय आणि व्हॉट्सअप मध्ये टाकून देते, तुम्ही करून या. व्हॉट्सअप DA20 समरी पेज, ऑल्ट एंटर. ठीक आहे, काय इश्यू असेल तर व्हॉट्सअप करा. ओके, आणि दुसरं पण पाठवून देते, त्यात तर अजून छोटं येते, 5च आहे. ठीक आहे, दिस इज युअर कस्टमर डिटेल. नाव दिसतंय, ओके आय गेस दिसतंय. कस्टमर डिटेल्स. ठीक आहे, हे दोन बनवून यायचे फर्स्ट 2 पेजेस मध्ये. ठीक आहे, आपण पुढे जाऊया. आता मला तुम्हाला काय दाखवायचं होतं, एक तर टूल टिप आहे आणि एक आहे बुकमार्क. आपण बुकमार्क नव्हतं केला ना, पण बुकमार्क सिमिलर ते केलं आपण. जाऊ पहिले आपण टूल टिप बघूया. ठीक आहे, मी कुठं केलंय टूल टिप, एकच मिनिट, मी दाखवते आपल्याला काय अचीव करायचंय, मग करूया. आता हे काय दाखवतंय मला, इयर वाईज रेव्हेन्यू दाखवते. 2015 मध्ये एवढे ह्याचं बार आहे, 16 ला आहे, 17 ला एवढे है ना, टोटल रेव्हेन्यू दाखवते. आता मी ह्याच्यावर होवर केलं तर मला काय दाखवतंय, दुसरं ग्राफ दाखवतंय जे मला टोटल क्वांटिटी सेल दाखवते मंथ वाईज. दिस इज नथिंग बट युअर टूल टिप. नॉर्मली कसं असतं, नॉर्मल हे पण दाखवते तुम्हाला. हे बघा, हे ग्राफ आहे, इथं मी होवर केलं तर काय येतं, इयर येतं, रेव्हेन्यू येतं. ठीक आहे, पण माझ्या टूल टिप मध्ये काय येते, मी होवर केलं की डिफरंट ग्राफ येते. दिस इज वन एक्स्ट्रा फीचर ऑफ पॉवर BI. ठीक आहे, हे आता कसं करायचं ते सांगते. ठीक आहे, पहिले आपण काय करूया, ग्राफ काढूया कुठलंही एक नॉर्मल. ठीक आहे, मी स्टॅक कॉलम घेतेय. कुठलं काढायचं मला सांगा, चला एक्स आणि वाय ऍक्सिस सांगा. सांगा की एक्स आणि वाय ऍक्सिस काय घेऊ, कसे रे तुम्ही असे. इयर घेतलं मी आणि इथं मेजर मधनं कुठलं घेऊ, टोटल रेव्हेन्यूज घेते. आलं, इयर वाईज टोटल रेव्हेन्यू आलं. यावर ओव्हर केलं की काय येते, टोटल रेव्हेन्यू दाखवते. तुम्हाला जर इथं टोटल क्वांटिटी पण दाखवायची असेल तर तुम्ही काय करणार, आपल्याकडे सम क्वांटिटी आहे आणि आपण काय आता काय फर्स्ट स्टेप काय, मला इयर, टोटल रेव्हेन्यू आणि खाली टोटल क्वांटिटी पण दाखवायची. ठीक आहे, इयर वाईज. तर मी काय करणार, कुठे टोटल सम क्वांटिटी इज माय टोटल क्वांटिटी. इथे टूल टिप दिसतंय, इथे टूल टिप दिसतंय, स्लो आहे का इथं. ठीक आहे, सम क्वांटिटी सिलेक्ट केलं, इथं टूल टिप दिसतंय, त्यात टाकून द्यायचं. इथं काही चेंज नाही होणार, पण मी जेव्हा इथं करणार दिसतंय सम क्वांटिटी. एक मिनिट, येस सनी,
बनाना नहीं है, उन लोगों ने उनके रिव्यूज दिए हैं, उसको गो थ्रू करना है और उसके लिए प्रिपेयर करो कि उनके क्वेश्चंस जो है ना, ईमेल में किया ना उन्होंने, आप हो ना वो ईमेल में। नहीं नहीं, आज नहीं किया है, फ्राइडे को किया है, फ्राइडे को किया है शायद। मैं, हाँ हाँ, आप रहना चाहिए उसमें, फाइनेंस के इसमें मैंने रखा है, रूमिंग ने किया था, रूमिंग में। आप रूम, नहीं 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 नहीं, उसने उधर लिंक किया है, उसने वो लिंक पे जाओगे ना तो सब है उधर, उसने पॉइंट वाइज किया है, आप वो चेक करना। हाँ ठीक है, चलो चलो। ठीक है, कळलं, हे कळलं. अजून तुम्हाला जर इथं टोटल क्वांटिटी आली, टोटल कॉस्ट बघायचं, ते पण तुम्ही ऍड करू शकता याच्या खाली. टोटल कॉस्ट कुठलं आपलं, इथे आहे. कळलं, तर आपल्याकडे काय आहे, टोटल क्वांटिटी आहे, मला किती कॉस्ट झालं आणि टोटल रेव्हेन्यू आलं माझ्याकडं, एकच मॅप मध्ये मला सगळं दिसते. काय झालं हे? आलं, दिसते, सगळं दिसतंय. इथे इथं ओव्हर केलं की ह्याचं दिसेल, 17चं दिसेल. करेक्ट, हे झालं टूल टिप. हे जे असतं ना, हे जे होवर केल्यावर येतं, हे ह्याला म्हणतात टूल टिप. ठीक आहे, ह्याच्यात तुम्ही डेटा दाखवू शकता. आता मला काय करायचंय, मला हे होवर केल्यावर मला दुसरं मॅप दाखवायचंय. करेक्ट, तर मी पहिले नवीन पेज क्रिएट करणार, म्हणजे मी हे आता पेज क्रिएट करणार. आता ते टूल टिप बघितलं ना, छोटं होतं आपलं साईज किती, मॅपच्या आत मॅप आहे ना, तर त्याचं साईज ऑब्विसली छोटं होणार. हे मॅपच्या आत एवढंच आहे. साईज बघायची एवढीच आहे, स्टँडर्ड साईज आहे. तुम्ही किती मोठा करा, काय करा, एवढंच राहणार ते. ओके, तर आपण आता हे पेजला आपण काय सांगणार की हे पेज माझं टूलटिप पेज असणार. ठीक आहे, तर हे पहिले विदाउट, बिफोर क्रिएटिंग एनी ग्राफ, मी पहिले इथं जाणार, इथं पेज इन्फॉर्मेशन मध्ये अलाव यूज ॲज टूलटिप. ठीक आहे, पेज नेमला पण मी पाहिजे तर टूलटिप देते. टूल टिप मला लक्षात असायला पाहिजे ना, टूल टिप. ठीक आहे, टूल टिप 1. ठीक आहे, आणि इथं कॅनव्हास सेटिंग मध्ये टूल टिप सिलेक्ट झालंय, टाईप टूल टिप. ठीक आहे, इथं बघा, इथं त्यांनी दिलं एवढ्याच ह्याच्यात मला क्रिएट करायचंय ग्राफ. ठीक आहे, मी परत मे बी काय करूया, पाय चार्ट करूया का, कुठलेही चार्ट करू शकतो, असं काही नाही. पाय चार्ट घेतलं, पहिला जरा ऍडजस्ट करते. तुम्हाला एक घ्यायचं, एक घेऊ शकता, तुम्हाला 2 घ्यायचे, तुम्हाला कार्ड मध्ये अजून काहीतरी इन्फॉर्मेशन, मल्टिपल कार्ड घ्यायचे, ते तुम्ही ह्याच्या आतच घ्यायचं. पण हे जे टूल टिप्स आहे ना, एवढंच ह्याच्या आत मल्टिपल कार्ड घेऊ शकता, 2 पाय चार्ट घेऊ शकता, डोनट आणि पाय घेऊ शकता, जे पाहिजे ते घेऊ शकता, पण ह्याच्या आतच. ठीक आहे, आता पाय झालं. आता मी कुठलेही करू शकते, इयर वाईज मे बी आपण यात काय बघूया, इयर वाईज प्रॉफिट बघूया, रेव्हेन्यू कॉस्ट आणि ते घेतलंय ना तिथं. ठीक आहे, प्रॉफिट बघूया. इथं परत मी प्रॉफिट टाकणार व्हॅल्यू मध्ये, आणि इयर टाकणार कशात, काय झालं, आलं, इयर आलं 15, 16, 17. 16 मध्ये सगळ्यात जास्त प्रॉफिट झालं. ठीक आहे, झालं हे. आता एवढं झालं, पण मी आता तिथं कसं घेणार, माझ्या ते रिपोर्ट मध्ये मला घ्यायचंय ना, म्हणजे मी तिथं ओव्हर केलं की ते ऍज अ टूलटिप व्हायला पाहिजे. मी कुठे इथं बनवलंय, इथं यायला पाहिजे. कसं येणार ते, इथं ह्याला स्क्रोल केलं की, अरे आम्ही सिलेक्ट केलं का, क्रॉस नाही, क्रॉस टूल टिप्स इथं नाही आहे ते.
पेज इन्फॉर्मेशन अलाउ टूल टिप्स. इथं कुठंतरी टूल टिप होतं ना. अलाउ टूल टिप नव्हतं केलं मी पेज 15 ला. कुठल्या पेजला केलं मग? अरे रे नाही, हा ते त्या पेजला केलं मी. आता आलं. अलाउ यूज एज टूल पण हे रॉंग आहे. हे कॅनव्हास नाही. इथं कुठं दिसतंय का बॅकग्राऊंड पण नाही. टूल टिपचं एक फीचर पाहिजे ना. काहीतरी चुकते. काय व्हॉट डेटा लेबल्स इथं आहे टूल टिप ऑन. ठीक आहे. इथं बघा मी इथं चार्टला सिलेक्ट केलं. पहिलं हे चार्टला सिलेक्ट केलं म्हणजे माझं जे काय म्हणतात व्हिज्युअल आहे त्याला सिलेक्ट केलं. त्यात जाऊन व्हिज्युअल्स मध्ये जनरल मध्ये जाऊन टूल टिप आहे. ठीक आहे. इथं ते पेज द्यायचं. माझं पेजचं नाव काय आहे? टूल टिप वाला पेजचं टूल टिप. ते वाला पेज का नाही दिसत आहे इथं? अरे पेज, अरे सॉरी, इथं रिपोर्ट पेज ऑटो टूल टिप 1 हे होतं ना नाव. टूल टिप 1 होतं ना हे वाला. दिसतंय इथं. तर ते मी आता पेज 15 ला दिले. कुठं जाऊन दिलंय? हे सिलेक्ट केलं पहिलं. या सेटिंग्स मध्ये गेले फॉर्मॅट. तिथं जनरल मध्ये जाऊन टूल टिपच्या आत दिले. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात नाही राहणार तुम्ही कितीही करा. तुम्हाला ते तुम्ही जेव्हा स्टार्ट कराल रिपोर्ट बनवायला एक एक कराल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल. टूल टिप 1. ठीक आहे. आता मी इथं जाते होवर करते. बघूया. आलं हे 2015 आहे ना तर 2015च दाखवणार. 16 आहे तर 16च दाखवणार. 17 आहे तर 17च दाखवणार. त्या पेज मध्ये ते मला देणार डिफरन्स. पण आता मी होवर 15 ला करते तर 15चा डेटा दाखवणार. इथं किती आहे? 2.6 M. इथं बघूया किती आहे. 2.6 दिसतंय का खाली? 2.6 M. आता % 100 आहे कारण की ते डिवाइड नाही झालं. फक्त 25 इयरचे बघतोय. जेंडर वाईज करू शकतो आपण इथं. बेस्ट. हे कुठं गेलं? हे आहे ना. हे इयर काढते मी. जेंडर वाईज घेते म्हणजे आपल्याला कळेल. कुठं गेलं? कस्टमर एज वाईज नको. खूपच छोटं होतं ते एज वाईज. तुम्हाला दिसतंय का? फील्ड जेंडर म्हणून फील्ड होता इथे. ठीक आहे. ठीक आहे. आता आपण बघूया. दिसते का? आता दिसेल ते. आता फिमेल 51% होतं 2015 मध्ये. इथं 50% झालं. इथं फिमेल कमी झाली आहे 49%. ठीक आहे. ओके. हे काय आलं टूल टिप. आता नेक्स्ट बुकमार्क. येस. बुकमार्क म्हणजे काय यूज होतो ते दाखवते. मग कसं करायचं ते दाखवते. ठीक आहे. पेज 13 तुम्हाला दिसते इथं डेटा दिसतंय ना. अरे नाही ना एवढं फास्ट आहे. इथं ग्राफ दिसतंय कुठले? टोटल रेव्हेन्यू बाय जेंडर. आणि इथं माझे बटन्स येतो. पहिलं काय? टोटल रेव्हेन्यू बाय जेंडर. सेकंड आहे सम क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस. ठीक आहे. जर मी ह्याला क्लिक केलं तर मला दुसरं ग्राफ दिसतंय. सम क्वांटिटी बाय आलं.
जर मी वरच्या याला क्लिक केलं, कुठे आहे माझं क्लिक, हा मी वरच्या याला क्लिक केलं तर माझं त्याचा रिपोर्ट दाखवतोय टोटल रेव्हेन्यू बाय जेंडर. असं असू शकतं की तुम्हाला ते सांगतील की आम्हाला रिपोर्ट एकच मोठा दाखवा, पण आम्ही टॉगल करायला पाहिजे. म्हणजे हे क्लिक केलं की हे क्लिक केलं की हे. त्यासाठी आपण हे करू शकतो, यूज ऑफ बुकमार्क. ठीक आहे, बुकमार्क कसं यूज करता मी सांगते, 2च मिनिटं द्या. हे छोटं छोटं आहे खूप, ह्याला वेळ नाही लागणार, आपण हे लवकर करू. मी काय केलं, अच्छा इथं हे क्लिक करते, कॉपी करते, न्यू पेज मध्ये जाते, पेज मी फक्त ग्राफ कॉपी करते, ते नाही कॉपी करत आहे. ग्राफ आणि मे बी बटन कॉपी करेल, किंवा तुम्ही सांगा दुसरं बटन पाहिजे तर दुसरं करू. कुठलेही 2 रिपोर्ट घेते आतासाठी, कंपल्सरी नाहीये हेच पाहिजे तेच पाहिजे. कुठं गेलं, अच्छा ठीक आहे, सेम रिपोर्ट घेते मी 2दा. हेच होतं ना, कॉपी पेस्ट करते अजून हे. ठीक आहे, हे मोठं करते. पाय चार्ट आहे, तुम्ही सेम करू शकता, डिफरंट करू शकता, इट इज अप टू यू. इट इज अप टू द रिक्वायरमेंट. ओके, नॉट अप टू यू. ठीक है, थोडं आत करते म्हणजे मी वरती बटन दाखवेल. ठीक आहे, पहिलं कुठलं आहे, ह्याला चेंज करूया. इन्कम स्टेटस आहे ना, इथं आपण हे करूया, काय करूया, जेंडर घेऊया. परत काय फरक नाही पडत ते, मला फक्त ते डिफरन्स दाखवण्यासाठी आहे. ठीक आहे, डोनट चार्ट आहे, बाय सम ऑफ क्वांटिटी अँड बाय जेंडर. करेक्ट, सम क्वांटिटी अँड बाय जेंडर. आता मी 2 बटन्स क्रिएट करणार, जेव्हा मी हे दोघांसाठी 2 बटन करणार वेगळे वेगळे. करेक्ट, ठीक आहे. बटन कसं करणार, इन्सर्ट, आपल्याकडे शेप्स असतात, कुठलेही शेप्स घेऊ शकतात, नॉट नेसेसरी एकच काइंड ऑफ शेप पाहिजे, कुठलेही शेप्स घेऊ शकतात. ठीक आहे, हे एक बटन, ह्याच्या आत मला लिहायचंय सम क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस. ठीक आहे, तर मी कुठे जाणार, ह्याच्या आत स्टाईल मध्ये, इथं कलर आहे, तुम्ही कलर चेंज करू शकता, तुम्हाला रेड द्यायचंय, ब्लू द्यायचंय, कुठलाही घेऊ शकता. इथं टेक्स्ट आहे, ऑन करायचं ह्याला आणि टेक्स्ट लिहायचं. माझं काय, टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस. ठीक आहे, हे आहे पहिलं, लिहिलं मी. नेक्स्ट परत बटन कॉपी पेस्ट करते, 2 बटन हवे ना मला, इथं 2 बटन आहे. नेक्स्ट माझं कुठलं होतं, मी ते डिलीट केलं का, नाही आहे ना, सम क्वांटिटी बाय जेंडर. ठीक आहे, तर ह्याचं नाव चेंज करते मी टू टोटल क्वांटिटी बाय जेंडर. टेक्स्ट मध्ये जायचं, ठीक आहे, झालं. आता झालं, आता मी क्लिक करते, होतंय का, नाही होतंय, कारण की मी कुठं सांगितलं का त्याला पॉवर बीआयला की हे क्लिक केल्यावर हे वालं क्लोज कर खालचं, नाही सांगितलं. आता हे मी कुठं सांगणार, मॉडेलिंग दिसतंय, मॉडेलिंग आपण ते कुठं केलं, काय पॅरामीटर कुठं केलं, मॉडेलिंग मध्ये नव्हतं वाटतं, इथं इथे स्लाइसर, सॉरी पॅरामीटर स्लाइसर. बुकमार्क दिसते इथं. ठीक आहे, आता मी काय करतेय, कुठं तरी क्लिक केलं बाहेर, बुकमार्कला क्लिक करते. आलं का, नाही आलं, माझं बुकमार्कचं हे आलं, हे माझे ऑलरेडी, हे मला ऑलरेडी एक्झिस्टिंग बुकमार्क्स आहे. इग्नोर दिस आतासाठी. मला अजून एक काय क्लिक करायचंय, सिलेक्शन क्लिक करायचं, सिलेक्शन. आता ह्या पेज मध्ये 2 शेप आहे माझ्याकडे, हे शेप्स होते 2 आणि 2 ग्राफ आहे, इथं दिसते सगळं लिस्ट, सिलेक्शन मध्ये लिस्ट दिसते तुम्हाला. करेक्ट, आणि हे तुम्ही इग्नोर करा, हे 2 टोटल रेव्हेन्यू आणि सम क्वांटिटी बाय इन्कम. टोटल रेव्हेन्यू नाही आहे आपलं, आपलं काय टोटल क्वांटिटी आहे, आणि हा टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस आहे आणि बाय जेंडर आहे. ठीक आहे, तर हे इग्नोर करा आतासाठी.
आता मी काय करतेय, इथं क्लिक केल्यावर हे वाला जे आहे टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस, तर कुठला ग्राफ हाईड व्हायला पाहिजे? टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस, जेंडर वाला. जेंडर वाला. ठीक आहे, इथं आहे ना जेंडर, आणि इथं दिसते तुम्हाला हाईड दिस विज्युअल. दिसतंय हाईड दिस विज्युअल. त्याला मी क्लिक करणार, ते साइन आलं असं स्लॅश, म्हणजे ते हाईड होणार. हे झालं. आणि शेप मी हाईड नाही करणार, कारण की दोन्ही ऑल द टाइम प्रेझेंट असणार. एक शेप हाईड केला की प्रॉब्लेम होईल मला परत क्लिक करताना, है ना. ठीक आहे, तर शेप हाईड नाही करणार, फक्त ग्राफ हाईड करणार. तिथं आता बघा ग्राफ गेलंय, ते ऑटोमॅटिक गेले, हाईड केलं ना मी. आता हे हाईड केलं तर मी इथं सांगणार ऍड. ऍड केलं त्यांनी बुकमार्क 3, ह्याला नेम करते, रिनेम करते आणि सांगते टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस. ठीक आहे, सेम आपण प्रोसिजर करणार फॉर सेम प्रोसिजर करणार ह्याच्यासाठी. सिलेक्ट करणार हे, आणि आपल्याला कुठला हाईड करायचं आहे, इन्कम स्टेटस वाला. आणि हे करणार मी ऍड, आणि इथं करणार टोटल क्वांटिटी बाय जेंडर. ठीक आहे, झालं. झालं एवढं. आता मी हे बंद करते. मला एकदा, अरे नाही, मला एकदा बघू द्या, होतंय का वर्क? हा, होतंय. ठीक आहे, हे पण बुकमार्क बंद करते. आता मी इथं कंट्रोल, कधीही क्लिक नसतं करायचं, कंट्रोल क्लिक करायचं असतं, मगच आपलं वर्क होईल. ठीक आहे, मी इथं क्लिक करते, होते का वर्क? हे जेंडरचं आहे, होते का वर्क? इथं क्लिक केलं नाही होते, कारण की अजून एक मिसिंग आहे. आपण तिथं मेन्शन केलंय, पण ह्या बटनचं ऍक्शन ऑन नाही केलंय. ह्या बटनला क्लिक केल्यावरच ते व्हायला पाहिजे, राईट? तर तिथं ऍक्शन आहे, ते ऑन करणार. आणि इथं हे क्लिक केल्यावर कुठलं दिसायला पाहिजे आपल्याला? कुठलं बुकमार्क दिसायला पाहिजे? बुकमार्क कुठलं दिसायला पाहिजे? नाव कुठलं? टोटल क्वांटिटी बाय इन्कम स्टेटस, ते दिसायला पाहिजे ना. तर ते मी मेन्शन केलं. सेम इथं पण करायचं, ऍक्शन ऑन, टाईप आहे बुकमार्क, आणि इथं बाय जेंडर. करेक्ट? आता करून बघूया आपण. ठीक आहे, आता मी कंट्रोल क्लिक करणार, कुठल्या याला करणार? पहिल्या याला. काय यायला पाहिजे? बाय इन्कम स्टेटस वाला आलं. आता इथं करते परत, आलं. करेक्ट? येतंय? काय आलं? काय आलं? हे तुम्हाला जेव्हा पेज स्पेस कंझ्युम करायचे, यूज करायचे, पेज म्हणजे तुमचं जर स्पेस कमी आहे आणि तुम्हाला मल्टिपल ग्राफ दाखवायचे, तर तुम्ही बटन क्रिएट करू शकता छोटे छोटे, आणि त्यांना सांगू शकता हे बटन क्लिक केले, सेम एरियामध्ये तुमचं हे येईल, हे पण येईल, हे पण येईल. ओके, ऑनलाईन क्लिअर? क्लिअर? ओके, चलो, थैंक यू फॉर द डे. बाय बाय गाइस.